ये आकांक्षा ये. हाय. काय झालं? आकांक्षा, सध्या तू आणि विनया खूप जवळ आले आहात. हा मित्र म्हणून. हा. तुमचं खरंच लग्न होणार नसलं तरी तरी विनयाबद्दल तुला सगळं खरं खरं माहिती असायला हवं. खरं माहिती काय झालंय राघव? कसं सांगू ना तेच कळत नाहीये. तू सांग. मी सांगतो ना. राघव बोल. आपल्या विनयाची एक किडनी फेल आहे. काय? हो रे हो. काय बोलतोयस तू? बघ झोपेत सुद्धा किती त्रास होतोय बिचाऱ्याला. हो कळतंय तुला त्रास होतोय. सहन कर बघ. कसं? कधी? आयुष्यभर तो असाच राहणार आहे. चळवळत वळवळत तळमळत असेल तो. हो रे हो. कळतंय तुला खूप त्रास होतोय. चांगल्या लोकांबरोबरच देव असं का करतो? आता आयुष्यभर याला असंच एका किडनीवर जगावं लागणार आहे. कोण करणार आहे याच्याशी लग्न? का नाही करणार? कोणी नाही केलं तर मॅडम हा तुमच्याशी परत खोटं बोलतोय. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.